प्रकारे आपण सगळ्या कापण्या बनवून घेतलेल्या आहे. आषाढी स्पेशल कापण्या आहे गव्हाच्या पिठाच्या. त्याच्यासाठी मी 2.5 वाटी गहू घेतले, गव्हाचं पीठ घेतलंय. वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण साहित्य बघूया. त्याच्यासाठी 1 मोठा चमचा तेल घेतलाय, थोडंसं मीठ लागणार आहे, हे 2-4 वेलदोडे, तुम्ही सेंट पण वापरू शकता, थोडी खसखस आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा, त्याला 1 वाटीच पाणी लागणार आहे आणि नंतर अर्धा वाटी बेसन टाकायचे. चला आपण आता गूळ विरघळून घेऊ. पाणी टाकायचं 1 वाटी आणि आता हा पूर्णपणे विरघळून घ्यायचा. आपल्याला याचा पाक काय करायचा नाही, फक्त आपल्याला गुळ विरघळपर्यंतच गरम करून घ्यायचं. गुळ विरघळला की बंद करून टाकायचा गॅस. हे बघा, असा गुळ विरघळून घ्यायचा आपल्याला. तेल घेतलेलं आपण ते कडकडीत एकदम, म्हणजे आपल्या पिठाला चांगलं मोहन लागतं. तेल करून घ्यायचं आपल्याला आणि आपण आता गॅस बंद करू. वेलदोडे आपण चिचून घेतले, 2-4 वेलदोडे ठेवले, त्याच्यात सुंठ पण वापरू शकता, बडीशोप पण. मीठ पण तुमच्या चवीनुसार. मी ते पाऊण चमचा घेतलेला आहे. बेसन घेतलं होतं आपण, ते टाकायचं, याच्यामुळे कलर आणि बाइंडिंग छान येते कापण्यांना. असं गोल करून घ्यायचं आणि आता हे कडकडीत केलेलं तेल ते टाकून घ्यायचं मोहन करून घेऊ. आपण हे एकसारखं असं चोळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला नाही का मुटका बनला पाहिजे असा पिठाचा. सगळं एकसारखं चोळलं की आपल्या कापण्यांना छानपैकी कलर येतो. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. 10 मिनिटं झाकून ठेवू, तेल तापायला ठेवू आपण. तेल तापायला ठेवलं, आता आपण गोळे करून कापण्या लाटायला घेऊ. आता असं आपण एक गोळा तोडून घ्यायचा. लाटे आपल्याला जास्त पातळ नाही करायची, जास्त जाड पण नाही. पोळपाटावर थोडं तेल टाकून घ्यायचं, हे आपल्याला पीठ पण लागत नाही. आणि आता आपण लाटून घ्यायचं. आपण थोडी खसखस टाकूया. साईडने आपल्याला खसखस लावायची, अशी टाकून द्यायची. इतकी जाड ठेवायची आपल्याला. त्याच्यावर आपण आता कापून घेऊ. तेल तापलं, आता एक कापण्या अशी सोडून घेऊ. आता आपण अशा पद्धतीने आपण तळून घेतलेले आहेत कापण्या. आता हे काढून घेऊ.
प्रकारे आपण सगळ्या कापण्या बनवून घेतलेल्या आहे. आषाढी स्पेशल कापण्या गव्हाच्या पिठाच्या. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.